आज पहाटे 2:45च्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झालाय। हा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात पत्नीनं पती नकुलचा कापडानं गळा आवळून खून केलाय। या दाम्पत्याला 5 आणि 2 वर्षांची लहानगी मुलं आहेत। पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ अटक केली आहे। चिंचवड पोलीस अधिक तपास करतायत। मृत नकुल भोईरचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता। मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमांमध्ये तो सहभाग सुद्धा घ्यायचा। तर अनेक संघटनांशी, राजकीय नेत्यांशी त्याचे चांगले संबंध सुद्धा होते। सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यानं आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचंही ठरवलं होतं। त्यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत तो त्याच्या पत्नीला उभं करणार होता। मात्र चारित्र्याच्या संशयावरून पत्नीनं पतीला संपवलंय। मयत आणि आरोपी हे नात्याने पती पत्नी आहेत आणि यामध्ये जो मयत आहे पती त्यांनी त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांच्या मध्ये काय म्हणणं होत असेल आणि तो मनात राग धरून त्याच्या पत्नीने त्या भोईर म्हणून आहे नकुल भोईर जो मयत निसम आहे त्याचा खून केलेला आहे। गुन्हा दाखल व्हायची तजवीज ठेवलेली आहे। दाखल काम चालू आहे, तपास चालू आहे।